छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, महाराष्ट्र जातीच्या नावानं। प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचं कौतुक हे देशभरातून होत आहे आणि हा चित्ररथ साकारणारी टीम आज आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की हा चित्ररथ साकारत असताना त्यांना कशा प्रकारे कोणकोणत्या अनुभवांना आणि अडचणींना सामोरं जावं लागलं आणि या संपूर्ण चित्ररथाचं एकूण निर्मिती कशा प्रकारे करण्यात आली, त्यासाठीच आपल्यासोबत संवाद साधण्याकरिता आहेत तुषार प्रधान, जे या संपूर्ण टीम सोबत प्रमुख भूमिकेमध्ये होते या चित्ररथाच्या निर्मितीमध्ये। तुषार, पहिल्यांदा तुझं स्वागत। काय सांगशील आम्हाला की एकंदरीत या चित्ररथ निर्मितीचा प्रवास कसा होता आणि कुठून सुरुवात झाली? धन्यवाद सर। आपल्या राज्याचे सांस्कृतिक मंत्री डॉक्टर आशिष शेलार सर आणि संचालक विभीषण चौरे सर यांच्या संकल्पनेतून या विषयाची मांडणी झाली। रक्षा मंत्रालयाकडून काही थीम्स आल्या होत्या, वंदे मातरम आणि आत्मनिर्भर भारत। त्यात आत्मनिर्भर भारत या थीमच्या अंडरमध्ये आपण आपले अष्टविनायक टुरिझम आणि गणेशोत्सव, जो गेल्या वर्षी जवळपास 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर ज्या उत्सवामध्ये झाला, जे आत्मनिर्भरतेचं प्रतीक बनलं, त्याला आपण या ठिकाणी रिप्रेझेंट केलं आहे। तब्बल 7 मीटिंगच्या समितीच्या निदर्शनानंतर आज हा या चित्राचं फायनल मांडणी आपल्या डोळ्यासमोर आलेली आहे। तर गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही याच्यावरती काम करतो आहेत। रंगशाला, राष्ट्रीय रंगशाला कॅम्प इथे गेल्या 26 दिवसापासून आम्ही प्रत्यक्षरित्या याच्यावरती काम करतो आहेत। याची संकल्पना चित्र पूर्ण झाल्यानंतर याचं त्रिमिती मॉडेल बनलं, त्यात बऱ्याचशा सुधारणा झाल्या आणि त्याच्यात डेव्हलपमेंट करून आज आपण श्रेयाला आलो आहे। तर सुरुवातीला आपण जे महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाचं एक वाद्य प्रतीक आहे, तो म्हणजे आपला ढोल, त्याची ती प्रतिकृती दाखवली आहे। त्याच्यानंतर आता जो रेव्हेन्यू आहे तो महाराष्ट्रात गणेश मूर्तीच्या लार्ज प्रोडक्शनमधून पण येतो, त्यामुळे एका कलाकाराला याच्यावरती रंगरंगोटीचं काम करताना आणि गणेश प्रोडक्शनाचा आपण इथे सेटअप दाखवलेला आहे। त्यानंतर महाराष्ट्राच्या गणेशोत्सवात एक आयडियल प्रतीक डोक्यावर घेतलेल्या गणेशाची घरगुती मूर्ती आपण या ठिकाणी दाखवली आहे। अष्टविनायक टुरिझमला आपण या ठिकाणी रोटेशनमध्ये दाखवलेलं होतं। त्यानंतर आजूबाजूला जर बघाल तर नाशिक ढोल आणि ढोल पथक याची आपण मांडणी केलेली आहे। माझे सहकारी होते श्रीपाद भोंगाडे, रोशन इंगोले आणि टीम यांनी ती कारवाई समोर पार पाडली। म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आम्हाला सांगा की एकंदरीत या सगळ्याची रचना कशी असते, कारण सर्वसामान्य लोकांना फार माहिती नाहीये की राष्ट्रीय रंगशाळा तिथे तुम्ही येणं, कारण ही एक स्पर्धा पण असते, तर त्याचे नियम काय असतात, कशा प्रकारे? तर 1 तारखेपासून हा ट्रॅक्टर आणि ट्रॉली अलॉट होते, त्याच्यामध्ये पुढले 10 दिवस 1 जानेवारीपासून त्याच्यामध्ये आधी याचं फॅब्रिकेशनचं काम केलं जातं, त्यानंतर मुसोबसोबत मूर्ती आणि सगळं बनणं आणि शेवटच्या टप्प्यांमध्ये याचं कॉस्ट्यूम आणि या सगळं काम चालतं, रंगकाम आणि सगळं। यामध्ये आता महिला शक्ती महाराष्ट्राची मुळात आमच्यासोबत कार्यरत होती, 6 मुलींची टीम यामध्ये काम करत होती। त्यामध्ये त्यांनी पारंपरिक आभूषणं जे आहे त्याच्यामध्ये ठुशी आहे, हिची जी ज्वेलरी आहे ती तयार केली, सोबत कॉस्ट्युमचं काम त्यांनी केलेलं आहे। ही सर्व बाकी टीम तर होतीच, पण प्रामुख्याने महिलांनी सुद्धा यात काम केलेलं आहे। या इथे ग्राउंडवर अजून कुठे महिला काम करत नाही, पण आपल्या याच्यामध्ये महाराष्ट्राच्या टीम मध्ये महिला, हां, तर ही वैशिष्ट्य सुद्धा आपल्या कामाचं। रोशन आपल्या सोबत आहेत, तुम्ही सांगा की सर्वसाधारण याचं जेव्हा परीक्षण होतं तेव्हा काय काय बघितलं जातं? तुम्ही काम करत असता तेव्हा पण याचं मार्किंग होतं का, की फक्त ज्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्य पथावर जेव्हा हा रथ चालतो त्याच वेळेस गुणदान केलं जातं? हो सर, बेसिकली जसं जसं कामाची प्रगती होते ते तशी त्याचं मार्किंग सुद्धा केलं जाते। प्रत्येक टीमची नोंदणी केली जाते की एका चित्ररथावर किती लोक काम करत आहेत, त्याचं काम कसं होत आहे, डे बाय डे त्या चित्राची प्रगती कशी होत आहे याचं डेली त्याचं मार्किंग केलं जाते। आणि सुरुवातीपासून त्याच्या पुतळ्यांचं काम कसं कितपर्यंत आलं आहे, क्ले मॉडेलिंग, त्याच्यानंतर डाय कास्टिंग, फायबर, हे सगळ्याची मार्किंग केली जाते आणि ते मार्किंग आपल्या इथे कमिटीकडे नोंद असले आणि त्याच्यानुसार त्या सगळ्या गोष्टी हळूहळू प्रोसेस होत असतात आणि यांच्यातर्फे आपल्याला त्यासाठी पुश पण केलं जातं की बाबा काम असं होत आहे की डिले होत असेल तर त्यांना पुश केलं जातं आणि टीमचा सहकार्य घेऊन चित्ररथ कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला जातो। आणखीन यामध्ये तुम्ही जेव्हा हा चित्ररथ बनवला त्यावेळेसचे तुमचे अनुभव कसे आहेत? म्हणजे इथे सर्व संसाधनं इझिली अवेलेबल होती की त्याचं काही मागणी करावी लागायची, काय अनुभव आहे?
नमस्कार, मी चंद्रकांत पाटील. हा जो प्रधान सरांच्या टीमने जो चित्ररथ बनवला गेलेला आहे, पहिल्यांदा तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे मी खूप खूप आभार मानेन, कारण याच्यात आम्हाला मोलाचा वाटा असा दिला गेला की आम्ही महाराष्ट्रामध्ये पारंपरिक लेझिम नृत्य केलं जातं या गणेश जयंती गणेशाच्या उत्सवामध्ये, आणि हेच पारंपरिक नृत्य याच चित्ररथाला सजीव करण्यासाठी आम्हाला जी संधी दिली गेली त्याबद्दल प्रथमतः मी माननीय मंत्री महोदय आशिष शेलार साहेब यांचे खूप खूप आभारी आहे. आणि यामध्ये सांगायचं झालं तर उत्कृष्ट अशा या चित्ररथासोबत 20 जणांची टीम ही लेझिम पथकासोबत काम केलेली आहे, आणि हे सगळ्या गोष्टी खूप सुंदर अशा जुळून आल्या आहेत. आणि पारंपरिकतेकडे आणि आत्मनिर्भर भारत जो गणेश उत्सव म्हणतो त्याला एक चांगली दिशा मिळालेली आहे, एवढंच म्हणेन. तुम्ही मगाशी काहीतरी सांगत होतात की अनुभवाबद्दल किंवा संसाधनं उपलब्ध होण्याबद्दल, तर त्या सगळ्यामध्ये काय प्रोसेस असते एकंदरीत? बेसिकली सर, आम्ही सगळे नागपूर विदर्भातले सगळे कलाकार आहोत, मुंबईचे सुद्धा आहे इथे आम्ही सुरुवातीला जेव्हा येतो चित्ररथासाठी बांधणी करण्यासाठी भरपूर साऱ्या गोष्टींची संसाधनाची उपयोगिता म्हणजे गरज पडली जाते. तर आम्ही बऱ्यापैकी काम आमच्या स्टुडिओतनं नागपूरवरनं करून घेतो, ज्यामध्ये चित्ररथासाठी लागणारा बेसिक स्ट्रक्चरचं आहे आणि पुतळ्यांचं काम आहे हे आम्ही आमच्या इकडनं करून घेतो, ज्यामुळे या थंडीमध्ये कलाकारांना त्रास होऊ नये, आणि कारण आपण विदर्भातले असतो, तिकडे कमी थंडी इकडे जास्त थंडी असते, तर त्याचा परिणाम होऊ नये आणि कामाला चांगला न्याय मिळावा यासाठी आम्ही तिथनं काम करतो आणि ट्रान्सपोर्टच्या सुविधेनुसार ते काम इकडे घेऊन येतो आणि याला इथे कलरिंग डेंटिंग पेंटिंग सगळं करून त्याला फिनिश करायचा प्रयत्न करतो पूर्ण सर. आणखीन एक प्रश्न असा आहे की या सगळ्यात आता तुम्ही थंडीचा उल्लेख केला, तर दिल्लीमध्ये अनेक आव्हानं आहेत की इझिली वस्तू उपलब्ध होत नाहीत, सर्व गोष्टी सगळीकडे मिळत नाहीत, तर त्या सगळ्याची काही तुम्हाला अडचण जाणवली का कधी तुम्ही तुमच्यापैकी याबद्दल? त्यासाठी आमच्याकडे टीममध्ये करण आहेत आणि मयूर आहेत. तुमचा एक साधारणपणे जो अनुभव असेल तो सांगा ना या सगळ्यामध्ये काय? हॅलो, मी करण सतीश बजाज. जे तुम्ही ज्या हिशोबाने विचारलं की बा दिल्लीमध्ये मटेरियल्स वगैरेचा प्रॉब्लेम राहतो, पहिली गोष्ट तर दिल्लीचं जे ॲटमॉस्फिअर आहे सर्वात मोठा टास्क ते राहते की तुम्ही त्या ॲटमॉस्फिअरमध्ये काम कसं करणार आहे, कसं काढणार आहे. दुसरा विषय असा राहते की मटेरियल्स आपण नागपूरचे आहे, विदर्भचे आहे, आपल्याला माहीत नसते कुठे कोणता कसं भेटणार आहे, काय भेटणार आहे, कितीमध्ये भेटणार आहे. तर ते पूर्ण ट्रॅव्हल करून फिरून जाणून घेऊन आपलं किती पाहिजे कसं पाहिजे ते एक मोठा टास्कच राहतो की आपण कसं करू शकतो ते. आणि दुसरं काय आहे की तुम्हाला माहीत असेल दिल्लीमध्ये कुठे खूप ठिकाणी म्हणजे ठगवलंही जातं की बाहेरचे लोक आहेत त्यांना माहीत नसतं कसं काय करू. तर ते एक आहे की आपल्याला थोडं प्रॉब्लेम जाते त्या प्रॉब्लेम म्हणजे मटेरियलसाठी वगैरे किंवा दुसरे जे काही पदार्थ आपल्याला लागते. साधारणपणे आज हा चित्ररथ जेव्हा कर्तव्य पथावर चाललाय त्यानंतर काही फोन वगैरे आले का तुम्हाला घरच्यांकडून वगैरे, काही रिव्ह्यू फीडबॅक मिळाले का या चित्ररथाबद्दल? काय सांगाल त्याला? म्हणजे महाराष्ट्राला रिप्रेझेंट करणं हे सर्वात मोठं आमच्यासाठी गोष्ट आहे. आणि काय वाटतंय की साधारणपणे हा चित्ररथ पहिला क्रमांक जिंकेल असं वाटतं देशभरामध्ये? काय तुमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे? 100% हा या चित्ररथाने न्याय दिलेला आहे आणि अखंड महाराष्ट्र या चित्ररथासोबत आहेत. सकाळपासून ज्यावेळीपासून चित्ररथ चॅनेल्सवरती दाखवला जातोय त्यावेळीपासून शुभेच्छांचा वर्षाव होतोय आणि याची सगळी मेहनत या सर्व टीमने घेतलेली आहे. आणि या टीमसाठी एकदा म्हणेन गणपती बाप्पा मोरया. तर आपण पाहू शकतो की टीम अजूनही तितक्याच उत्साहात आहे. जवळपास महिनाभर या सगळ्यांनी काम केलंय. पुन्हा एकदा आपण तुषारकडे जाऊया. तुषार, एक शेवटचा प्रश्न, काय अपेक्षा आहेत तुमच्या आत्ताच्या या चित्ररथ निर्मितीच्या अनुभवानंतर सरकारकडून, आणि या चित्ररथाला च्या वरती आलेले फीडबॅक, अभिप्राय काय आहेत? गेल्या 1.5 महिन्यापासून सर 35च्या वर कलाकार याच्यावरतून जीव झोकून काम करतायत आणि आम्ही आमच्या प्रतीने पूर्ण या कलाकृतीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. विभागाचे मी या ठिकाणी धन्यवाद देतो. सोबत याला यश मिळवून देण्यात महाराष्ट्राच्या लोकांचा पण सहभाग होऊ शकतो. तो अशा पद्धतीने की याचं ऑनलाईन वोटिंग याला जिंकून देण्यासाठी अवेलेबल झालेलं आहे. तर मी महाराष्ट्राच्या जनतेला आणि देशभरातल्या जनतेला विनंती करेल की या चित्राला भरघोस मत द्या आणि याला प्रथम क्रमांकासाठी निवडून द्या. आणि साधारण ऑनलाईन याची वेबसाईट आहे, वेबसाईट सर्वसाधारण सुद्धा आपण याला वोटिंग करू शकतो. मी एकदा वाचून दाखवतो ते.
तर आपण पाहू शकतो की जो चित्ररथ इथे तयार केला गेला होता महाराष्ट्राच्या कलाकारांनी, त्या सगळ्याला जर वोटिंग करून महाराष्ट्राचा सर्वसामान्य नागरिक सुद्धा मराठी माणूस आणि महाराष्ट्रातला प्रत्येक रहिवासी देखील आपला हातभार लावू शकतो या कलाकृतीला रेकग्निशन मिळवून देण्यासाठी, एक बक्षीस मिळवून देण्यासाठी. म्हणून एकदा सांगता का की नेमकं कुठे मी सांगतोय, महाराष्ट्र चित्रकला सर्वाधिक लोकप्रियतेसाठी पसंती देण्याकरिता तुम्हाला MYGOVPOLL 36596911 हा मेसेज तुम्हाला 7738299899 यावरती SMS करायचा आहे. म्हणजे आपण आता पाहू शकतो की हा एक SMS करायचा आहे किंवा वेबसाईटवर जाऊन प्रत्यक्ष आपण MyGovernment.in ची ही वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन या सगळ्या चित्ररथांसाठी जिथे वोटिंग होतं तिथे वोट देऊन हा चित्ररथ देशभरात पहिल्या क्रमांकावर येईल यासाठी देखील आपलं योगदान देऊ शकतो. तर आपल्या सोबत होती सगळी टीम. सगळेजण नागपूरचेच आहेत की वेगवेगळ्या भागातून? अच्छा, म्हणजे जवळपास संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व हे या टीममध्ये आहे आणि निश्चितच या चित्ररथात महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि महाराष्ट्राच्या एकंदरीत परंपरेचं सुद्धा प्रतिबिंब आणि प्रतिनिधित्व आपल्याला दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट वेद पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.